खरं तर हा अतिशय त्रासदायक प्रसंग होता. त्रास असह्य झाल्यानं विश्वनाथनं श्रीयम यांच्याशी व्यक्तिगतरित्या भेटता येईल का असा मेल केला. त्या मेलचं उत्तर येईपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता, कारण आम्हाला आता गुरु भेटीची तीव्र ओढ लागली होती. आणि झालंही तसंच. आदल्या दिवशी आम्हाला मेल आला की उद्या तुम्हाला अमुक अमुक वाजता श्रीयम यांना त्यांच्या आश्रमात मदनपल्ली, जो आंध्र प्रदेशमध्ये आहे, तिथं भेटता येणार आहे. आम्ही जे काही हातातलं काम आहे ते सोडून प्रवासाच्या तयारीला लागलो. इथून बँगलोरपर्यंत विमानाने आणि तिथून पुढे बाय रोड आम्ही आंध्र प्रदेशातल्या मदनपल्ली येथील आश्रमामध्ये पोहोचलो. ठरलेल्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आम्ही श्रीयम यांना भेटण्यासाठी जमलो होतो. नजर त्या हॉलच्या बाहेर कुठून श्रीयम गुरुजी येताना दिसतायत का याच्याकडे लागली होती. आणि काही क्षणात अतिशय साध्या वेशामध्ये, साऊथ इंडियन अटायरमध्ये गुरुजी चालत येताना दिसले. जणू काही एक तेजोगोल मानवी देह धारण करून आपल्या दृश्य डोळ्यांना दिसेल अशा पद्धतीनं समोर चालत येत आहे, अशी त्यावेळची आम्हा सगळ्यांची भावना होती. गुरुजी अतिशय साधेपणाने आमच्या समोर एखादी वडीलधारी व्यक्ती खुर्चीत येऊन बसावी त्या पद्धतीनं येऊन बसले. प्रत्येकाशी डोळ्यांनी मूकपणे संवाद करत होते आणि आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असंख्य तारा झणकारत होत्या. तो प्रसंग, ती अनुभूती केवळ शब्दातीत आहे. वर्णन करायचं जरी म्हटलं तरी करता येणार नाही. अतिशय साध्या सिंपल भाषेमध्ये त्यांनी आमच्याशी साधारणपणे तासभर संवाद साधला आणि संवादाच्या शेवटी लहान मुलाला आपण जसं चॉकलेट खाणार का असं विचारतो, अगदी त्याच टोनमध्ये गुरुजींनी आम्हाला विचारलं, क्रिया लेंगे क्या? आम्ही सगळे उत्साहानं आणि आश्चर्यानं इतके थरारून गेलो होतो की आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. काय बोलावं ते सुचत नव्हतं. आमची ओव्हर एक्साइटमेंट कदाचित गुरुजींना कळली असेल, म्हणून ते हसून म्हणाले, आता नाही देणार, उद्या सकाळी या.